नमस्कार मंडळी. एम-बी-एम संवादच्या आजच्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. ह्याच्या आधीचा आपण एक एपिसोड आपण बघितलात. आय होप यू लाइक्ड इट. तुम्हाला आवडला असेलच. आणि आज आपण एक वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. आपल्याकडे आपल्याच कम्युनिटीतले एक एक युवक आहेत, ज्यांनी काही एक वेगळा मार्ग त्यांच्या करिअरसाठी चूज केलेला आहे. सो आज आपण जाणून घेणार आहोत, की हा वेगळा मार्ग काय आहे? आपण बऱ्याच लोकांची 12वीचे अ, 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 12वीच्या परीक्षा किंवा 12वीचे मार्क झालेले आहेत कॅनडामध्ये आणि आपण त्यांना विचारतो, की तुम्हाला काय बनायचंय? तर आपल्याला उत्तरं मिळतात बघा, मला डॉक्टर बनायचंय, इंजिनिअर बनायचंय, मला स्टॅटिस्टिक्समध्ये काही करायचंय, मॅथमॅटिक्समध्ये काही करायचंय. सो ही उत्तरं तर आपण सर्वच ऐकतो. पण आज आपल्याबरोबर एक युवक येणार आहे आणि त्यांनी काय चूज केलं ते आपण त्याच्याकडनं जाणून घेऊया. तर मी आमंत्रित करतो सिद्धांत पाटीलला. सिद्धांत, जस्ट स्ट्रीमिंग यू इन. नमस्कार सिद्धांत. नमस्कार सर आणि नमस्कार मंडळी. कसे आहात तुम्ही सिद्धांत? मी ठीक आहे. तुम्ही कसे आहात? आम्ही ठीक आहे, चांगलं आहे. सो सिद्धांत, मला एक सांगा, की तुमची थोडीशी आधी पहिली थोडी माहिती द्या. तुम्ही कॅनडात केव्हा आलात आणि कितवीत आहात आणि काय करता? ते त्याची थोडीशी माहिती द्याल का तुम्ही? हां, तर मी इथे कॅनडात जन्म झाला आणि मी आता 12वीत आहे. आता 12वी संपवणार आहे. तर आता कॉलेजला जाणार आहे मी. हं. तुम्ही कुठे राहता कॅनडामध्ये? मी टोरंटोमध्ये राहतो. वेस्ट साइड इटोबिकोच्या नेबरहूडमध्ये. नाईस, नाईस, नाईस टू नो दॅट. सो आज आपण तुम्हाला बोलवलंय कारण का बऱ्याच स्टुडंट्सकडनं मी ऐकलेलं आहे त्यांचं चॉईस काय आहे आणि ते कसे जाणार आहेत. सो तुमच्याकडनं जाणून घ्यायचं की तुम्ही तुमच्या करिअरबद्दल काय विचार केलाय आणि तुम्ही त्यामध्ये कसे जाणार? व्हॉट आर यू गोइंग टू प्रोग्रेस इंटू? सो कुड यू स्पीक अबाउट दॅट प्लीज? हां, तर मी काय चूज केलं, मी मी नेव्ही जॉइन करायला चूज केलं आणि ह्याच्यासाठी चूज केलं, की नेव्ही नेव्ही बिकॉज एक इंटरेस्ट आहे, एक वेगळा एक अदर करियर्सपासनं आणि आणि थोडंसं एडव्हेंचर करता पण. इंटरेस्टिंग, इंटरेस्टिंग. सो तुम्ही नेव्हीमध्ये म्हणजे सर्व्हिसेस, कॅनेडियन हं. सर्व्हिसेसमध्ये जॉइन करणार आहात. सो दॅट्स म्हणजे हा हा वेगळा करियर पाथ आहे. मला माहिती आहे, की महाराष्ट्रात किंवा इंडियामध्ये राइट काही स्टुडंट्स हा करियर पाथ घेतात. पण कॅनडामध्ये ॲटलीस्ट म्हणजे तुम्हीच पहिले व्यक्ती आहात माझ्या जाणीवेत टोरंटोमध्ये ज्यांनी हा चूज केला आहे. सो मला एक सांगा, की म्हणजे आर्मीमध्ये किंवा सर्व्हिसेसमध्ये जाणे हे तुम्हाला हाऊ डिड यू पिक दिस अप? म्हणजे तुम्हाला म्हणजे लहानपणी कसं का वाटलं, की ह्याच्यात जावं? तर त्याच्याबद्दल थोडं तुम्ही सांगू शकाल का? हां, तर माझी माझी फॅमिली जे आहे ते सगळे आर्मीवाले आहेत. माझे ग्रेट ग्रँडफादर मीनिंग माझे आजोबाचे वडील, तो ब्रिटिश आर्मीमध्ये होता, तो मेजर होता वर्ल्ड वॉर 2 मध्ये. मग माझे माझे अंकल जे आहे तो आता इंडियन आर्मीमध्ये आणि माझे दुसरे जे अंकल तो ए-पी-एस करतोय इंडियन आर्मीमध्ये पण. तर ते लोकांनंतर मी आलो आर्मीमध्ये. अच्छा. तर हे खूप रिस्पेक्ट आहे आमच्या फॅमिलीमध्ये, की आर्मी प्रोफेशन एक आहे. नाईस, नाईस आहे. सो यू हॅव अ लिनिएज ऑफ सर्व्हिसेस विथिन यू, राइट? तुमच्या राइट वंशावळीमध्ये लिनिएज आहे. दॅट इज सो नाईस टू हिअर. मला एक सांगा, की म्हणजे तुम्ही म्हणजे तुमचे आजोबा तुम्ही म्हणालात ब्रिटिश टाईममध्ये त्यांनी कॅम्पेनमध्ये पार्ट घेतलाय. तुमचे राइट काका आहेत किंवा मामा आहेत, अंकल आहेत, जे आहेत, तुमचं कझिन पण कोणतरी आहे. पण इथे तुमचा जन्म कॅनडात झाला. आय एम शुअर तुम्ही त्यांच्याशी बोलत असाल, आजोबांशी, काकांशी, राइट, कझिनशी. पण इथे तुम्ही तुमची म्हणजे तुमच्या डोक्यात तर असेल, तसं माझ्या लहानपणी मला पण वाटायचं ॲस्ट्रॉनॉट व्हावं, पण डझंट मीन की मी बनलो, राइट? पण ते तुमच्या डोक्यात जी आयडिया होती, ती तुम्ही डेव्हलप कशी केलीत आणि
कॅनडामध्ये स्पेसिफिकली म्हणजे तुम्हाला त्याचा मार्ग कसा मिळाला? किंवा तुम्हाला हाऊ डिड यू गेट एन आयडिया ऑफ राइट यू हॅड समथिंग इन युअर माइंड, बट हाऊ डिड यू पुट दॅट इंटू प्रॅक्टिस अँड हाऊ डिड यू ॲक्चुअली गो अबाउट इट? डिड यू स्टार्ट अर्ली? डिड यू स्टार्ट लेट? थोडंसं त्याच्याबद्दल सांगाल का? So it really started when I was 8 or 9 years old, and one of my close family friends got to know about a cadet program that starts at 9 years old, and that trains people to join the cadet program at age 12. I think everyone would know about the cadet program: Air Force, Air Cadet, Army Cadet, and Sea Cadets. पण त्याच्याशिवाय एक ज्युनियर प्रोग्राम आहे जे 9 वर्षापासून सुरू होतं. तर I got to know about that, and I wanted to try something new at that time, so I decided to join. And I completed that and thought that I like this, and I decided to take it further into Sea Cadets. And Interesting. then once I finished Sea Cadets, I aged out at rank Chief Petty Officer First Class. I Okay. decided that I'd like to stick with something I know very, very well. So I decided to choose the army. सो म्हणजे ह्याचा कंपॅरिझन जर इंडियात केलं तर इंडियामध्ये NCC नॅशनल कॅडेट कॉर्प असा प्रोग्राम आहे, जो मला रेट इक्विलंट वाटतो. किंवा US मध्ये पण US ज्युनियर कॅडेट कॉर्प्स आहे. सो तुम्हाला तुमच्या मित्रांनी सांगितलं तिथे जाते, पण आपल्याला माहिती आहे की 3 स्ट्रीम्स आहेत, आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स. सो तुम्ही कुठच्या ज्युनियर कॅडेटमध्ये चा चॉईस घेतला, आणि म्हणजे ह्या मागचं काय कारण आहे ते थोडं सांगाल का? तर सो ते 9 वर्षाचा प्रोग्राम, ते नाव आहे नेव्ही लीग ऑफ कॅनडा, अँड हे बेसिकली फिलर प्रोग्राम आहे सी कॅडेट करता. तर सगळं शिकतात जे सी कॅडेट्स करतात. सो ड्रिल, आपला नॉट्स, फ्लॅग कम्युनिकेशन, सगळंच. आणि सी कॅडेट्स ऑब्व्हियसली तर या. बर, तुमचे काही कॅडेट्स अवस्थेतले फोटोज मी दर्शकांना दाखवत आहेत. आणि मला अजून थोडंसं त्याच्यामध्ये अजून विचारायचं आहे की म्हणजे हे जे 3 स्ट्रीम्स आहेत त्याच्यामध्ये ज्युनियरमध्ये तुम्ही जेव्हा जॉइन करता तेव्हा त्याच्यात बराच फरक आहे की थोडासा फरक आहे, की जे आर्मीमध्ये शिकवतात आणि नेव्हीमध्ये शिकवतात आणि एअरफोर्समध्ये ज्युनियरसाठी त्याच्यामध्ये काय फरक आहे ते थोडं तुम्ही सांगू शकाल का? तर मला जसं वाटलं, लाईक व्हेन आय फर्स्ट एक्सपिरियन्स्ड इट ऑन माय ओन, मला इतका फरक नाही वाटलं की व्हेन आय वॉज अ कैडेट अँड वर्सेस राईट नाव, मला असं नाही वाटलं की जास्त आहे. सेम प्रकार असतात, थोडंसं इंटेन्सिटी मे बी थोडंसं जास्त आहे, पण जास्त फरक नाही. फंडामेंटल्स तेच आहे. बर. मग हा ज्युनियर प्रोग्राम आणि म्हणजे तुम्ही ज्या शहरात राहता त्याच्यामध्ये एज प्रमाणे बदलतं की कसं अक्रॉस ऑन्टारियो किंवा अक्रॉस कॅनडा एकच वयाला तुम्ही ज्युनियर कॅडेट्समध्ये साइन करू शकता? हे प्रोग्राम अक्रॉस कॅनडा आहे, अवेलेबल टू एनी अँड एव्हरीवन इन लोकल कम्युनिटी, अँड इट्स फॉर एजेस 12 to 18, ते कॅडेट प्रोग्राम, आणि ज्युनियर कॅडेट प्रोग्राम इज अवेलेबल फॉर 9 to 12. बरं. सो तुम्ही मला म्हणालात की तुम्ही नेव्ही चूज केली, राइट? ज्युनियर कॅडेट्समध्ये पण तुम्ही नेव्हीमध्ये होता की कसं? येस, मी ज्युनियर कॅडेट्समध्ये पण नेव्हीमध्ये होता. बरं. सो म्हणजे बऱ्याच पालकांना किंवा मुलांना असं वाटत असेल की म्हणजे नेव्ही का चूज केली किंवा आर्मी का चूज करू नये किंवा एअरफोर्स का चूज. त्याच्याबद्दल तुम्ही कसा विचार केलात आणि तुम्ही नेव्हीमध्येच साइन अप का केलं ते सगळं सांगा? तर so this story starts last year, when at the very beginning of grade 11, when I was in grade 11. तर हे विचार चालू होता की काय करावा. Lot of people in our community, they choose engineering or they choose being a doctor, right? पण हे पण होतं, हे विचार होतं की universities are also very, very expensive now. And it costs a lot of money to go through school. So I decided that I'd take a different stream in compared to what the norm would be. So decided to go into the Navy.
And the Canadian Armed Forces has a very lovely program called Regular Officer Training Program, otherwise known as ROTP, in which they pay for your education in exchange for a little bit of service after school. बरं. सो ROTC ह्या प्रोग्राममध्ये म्हणजे ह्याचं इक्विव्हलंट मला इंडियामध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशन असं एक कोर्स किंवा एक ऑप्शन असायचं ज्याच्यामध्ये राईट मला जे आठवतं ते की कोर्स कम्प्लिशन किंवा तुमचा कोर्सला लागणारा किंवा तुम्ही इंजिनिअरिंग करत असाल किंवा मेडिकल करत असाल तर द सर्व्हिसेस यूज टू प्रोव्हाइड फॉर एज्युकेशन आणि ट्युइशन फील्ड्स वगैरे आणि त्याच्यानंतर तुम्ही बाहेर आलात की तुम्हाला सर्व्हिसेसमध्ये 4 ते 5 वर्ष काढायची. सो तसाच स्वरूप इज इट अ सिमिलर काइंड ऑफ अ कन्सेप्ट हिअर? व्हॉट इज द ड्युरेशन ऑफ युअर एज्युकेशन अँड व्हॉट इज द ड्युरेशन ऑफ right after graduation or after doing your undergrad, right? How much time do you have to spend with the Canadian forces? So in my specific trade, which is called Naval Warfare Officer, I have to spend 4 years in the college, and then afterwards I have to do 8 years. So a total of 12 years service. Okay. And what I mean, जे फील्ड तुम्ही चूज करताय कॉलेजमध्ये तुमचं अंडरग्रॅड कम्प्लीट करण्यासाठी, तर त्याच्यामध्ये तुमचा म्हणजे तुमचा विचार किती आहे आणि हाऊ मच इज द कॉन्ट्रीब्युशन ऑफ द फोर्सेस दॅट मेक यू डू अ सर्टन थिंग, त्याच्याबद्दल थोडं काही सांगाल का? Can you explain the question a little bit more? Yeah. The question I have is, right, for you, for the education that you want to do, right, and the utility of that education back into the organization that is kind of sponsoring the work that you're doing, right? So Right. how much of a choice do you have? Are there like set courses that are mandated from the organization that you have to take, or is it your choice, or is it a mix of both? So like it is a mix of both. So a few of the courses I will have to take irrespective of my stream, but I can also take a few other courses that I can use in everyday life. Okay, so can you name a few that you have to take because of the forces, and name a few others that you have chosen out of your interest, please? So there are a few naval courses like naval navigation and a couple of NOTS courses that I have to take because of my trade. And other than that, it's like a proper university. So I've decided to take one statistics course as part of one of my courses, because I really like looking at statistics. So yeah, it's a mix of both. It's a mix of both. Okay. And I know that when you started as a junior, right, you might have, right, so many of your cadet partners join, right? So how has that the progress been? म्हणजे ते जी मुलं तुमच्या बरोबर ज्युनियर प्रोग्राम मध्ये होती त्यापैकी किती मुलं अजून तुमच्यावर पुढे कंटिन्यू केलं त्या ज्युनियर प्रोग्राम मध्ये, आणि किती मुलांनी तुमच्यासारखा राईट कोर्स जो फोर्सेस रिलेटेड आहे असं चूज केलं, त्याच्याबद्दल तुम्ही थोडं सांगू शकाल का? हा तर so because I did two different cadet programs, I'll start from the very beginning. But, So I think there was about 4 or 5 kids that went with me into the sea cadet program. So from 1 to into 2, and of those 4 or 5, I think only one remained after all these years. but. And she and I are very close, but she has decided to go down a different way. So yeah. ओके. सो ज्युनियर कॅडेट्स मध्ये आणि तुम्ही असताना, राईट, काही तेव्हाच्या ज्या डेली ऍक्टिव्हिटीज किंवा वीकली ऍक्टिव्हिटीज असतात, राईट, सो लहान मुलांना काय शिकवलं जातं आणि त्याच्यामध्ये म्हणजे इंटरेस्ट ठेवण्यासाठी काय बंदूक दिली जाते किंवा बोटीवर नेलं, थोडंसं त्याच्याबद्दल माहिती द्या प्लीज. हा तर इथे कॅडेट प्रोग्राम मध्ये तर इंटरेस्ट करतात गेम्स थोडेसे करतात. मीनिंग लाईक लेट्स से टू टीच कम्युनिकेशन. सेमोफोर म्हणून एक कम्युनिकेशन मेथड आहे फ्लॅग्स विथ फ्लॅग्स.
बर. तर टू टीच दॅट दे हॅव कॉम्पिटिशन्स आणि बरेचसे कॉम्पिटिशन्स आहे अक्रॉस कॅनडा, अक्रॉस ऑन्टेरियो. And I've been privileged enough to take part in a few, and I've had a lot of fun, and I've learned a lot in said competitions. अच्छा. आणि नेव्हीमध्ये असल्यामुळे बोट रिलेटेड तुम्हाला किंवा बोट लायसन्स वगैरे असं काही प्रोव्हिजन आहे का? Yes. So in Sea Cadet program, you do have the option of getting a pleasure cruise operating license, PCOC म्हणतात तिथे, and बरं. that is your boating license, and it is completely free of charge. Whereas outside, you have to pay a lot of money. I believe $300, $400 just to do the classes and then write the exam. आणि ह्याच्यामध्ये म्हणजे प्रॅक्टिकल किती होतं आणि थिअरी किती होती, असं काही होतं की सगळंच प्रॅक्टिकल होतं? कसं असतं ते? It's a mix of both. Again, I would say it's more of a 65-35 split between theory and practical. बरं. So in theory, in the classroom, we would learn about sailing and the direction of the wind, and then maybe one day in a weekend we'll go out sailing, and we'll get to apply what we learned in the classroom on the actual boat. अच्छा. आणि हे प्रोग्राम आठवड्यातनं किती दिवस असायचे? आणि राईट तुम्ही म्हणाल सॅटर्डे संडेला तुम्हाला बोटिंग एक्सकर्शनला तुमचे सिनियर्स न्यायचे. सो याचं स्वरूप काय असायचं? व्हॉट वॉज द राईट आउटलाईन ऑफ अ प्रोग्राम दॅट यू हॅव साइन्ड अप? So it used to be once a week. So I'd say I look forward to going there every week because I made a lot of friends. I learned a lot, and obviously there used to be a lot. We used to have a lot of fun there. Me and my friends, and yeah. Nice, nice. Now that you have, so for getting on the ROTC, is that the right program? ROTP. ROTP. So is there like an entrance exam, or how did you approach it, right? Because anyway you have to, म्हणजे तुम्हाला तुमच्या हायस्कूलच्या 12वीची परीक्षा तर आहेच, प्लस अजून हे वेगळं काही करायला लागलं की तुम्ही कोर्समध्ये असल्यामुळे त्या ओघाने हे आलं? Did it come as a natural consequence of you being part of the course, or how was it? So the testing, so I did have to do a lot of testing, and it started right from the bottom. So at first I had to do a written test, and then I had to do a physical test, and then afterwards I had a lot of medical tests, a lot of hearing tests, sight tests, reflex tests, and psychological testing. Okay. And then after that they ran 2-3 rounds of interviews, and then after that I was able to join. Okay. Is this related to the RCMP program at all? Ki hey, this is totally different. This is completely different. So to the best of my knowledge, every branch of Canadian service, so whether that be RCMP, whether it be Coast Guard or the Army, they all have their separate entrance tests, and they all have their separate educational colleges in various parts of the country. बरं. सो आता तुम्ही जो कोर्स सिलेक्ट केलाय तो कुठच्या राईट युनिव्हर्सिटी किंवा कॉलेजमध्ये आहे, आणि तो म्हणजे केव्हापासून सुरू होतोय सिद्धांत? तर I've decided to look at business administration at RMC, which is in Kingston, Ontario. And my term will of course start in September, but I have to go to basic training in a couple of weeks, July 12th, right? And I'll have to do two training courses before I get to go to RMC. So those training courses will be in a place called Saint-Jean-sur-Richelieu, which is about 40 kilometers away from Montreal. And once I complete those, then I'll be able to go to Kingston to school. So if you could give the full form of RC, I mean the name of your college, is it Royal Military College? Yes. Okay, so this is the Kingston based college that is for your military. Good. Yes. When you look back, तुम्ही जेव्हा मागे बघता, राईट, की आणि तुमचा जो रेशो आहे की 5 मित्रांपैकी एकच तुम्हीच कंटिन्यू केलं, सो तुम्हाला एकच हॅट्स ऑफ, तुम्ही कंटिन्यू केलं, सो दॅट्स व्हेरी नाईस अँड अप्रिशिएटेड. पण तुमचे जे इतर मित्र होते तर त्यांचं म्हणजे का त्यांना कंटिन्युटी नाही आली? कारण का
बऱ्याच म्हणजे टीन एजमध्ये स्पेशली राईट मुलं बऱ्याच गोष्टींसाठी साइन अप करतात आणि राईट मी कराटे पण करीन आणि आर्ट्स पण करीन आणि स्विमिंग पण करीन आणि हे पण करेन ते पण जी म्हणजे फॉलो थ्रू जो आहे जो कम्प्लिशन जे करायचं ते तुम्हीच केलेलं आहे बाकीच्या मित्रांनी किंवा मैत्रिणींनी नाही केलंय सो म्हणजे आय एम शुअर दे हॅड देअर ओन रिझन्स फॉर इट पण to be a successful cadet, to continue in the stream, to right and to go on to represent your country, तुम्हाला कसं वाटतं आणि तुम्ही आता आपला हा जो प्रोग्राम बघतायत काही पालक बघतायत सम पेरेंट्स आर सीइंग इट काही मुलं बघतायत सम किड्स आर सीइंग इट राईट सो त्यांना तुम्ही काय सांगाल सो थोडंसं पहिलं आधी सांगा की राईट व्हॉट इज द थिंग्स दॅट once people start they want to stick on to right how they can remain there and then right what are the good things of this and why people should consider this. So people obviously leave cadets because they have various other commitments, and that was also the case for my friends as well. They left because they had school and other activities, whether it be sports, whether it be dance, or whatever they had other commitments. um I stuck through because I saw myself in this profession for a long time, and I, in a way, having more activities to do also taught me a lot of things in time management, because outside of cadets I also play a very high level of sports, soccer and cricket especially. So it taught me how to balance all those things, and then obviously the passion there. I'm very proud to represent my country, and I'm grateful for the opportunity that the Canadian Armed Forces has given to me. To parents that are watching this, some advice that I would say, definitely do look at this. It is a different kind of adventure versus compared to what people in our community are used to. You can still study the same subject. So if parents, let's say, they want their kids to do engineering or computer science, right, you can still do that within the Canadian Armed Forces, and there are very good professions inside the Canadian Armed Forces that rely on those educations. So I would definitely recommend looking into it. uh, all the information is on forces.gc, which is the Army's official website. So, and if you have any information, you're looking for any information, I would highly recommend going there. Nice. So, right, we talked about the advice that you gave to other parents, right? तुम्ही बाकीच्या पालकांना जो ऍडवाइस दिला, पण तुम्ही हे करिअर चूज करताना तुमच्या पेरेंट्सचा तुम्हाला काय ऍडवाइस होता? तुम्ही राईट ज्युनियर कॅडेट्समध्ये जॉईन केलं तेव्हा तर मे बी युअर यंगर, तुम्ही लहान असाल राईट, तेव्हा मे बी आउट ऑफ इंटरेस्ट यू मॅट हॅव जॉईन, पण जसं तुमचे ग्रेड्स म्हणजे तुम्ही मूव्ड अप टू युअर ग्रेड्स राईट, 8वीत आलात, 9वीत आलात, 10वीत आलात आणि तुमचं करिअर डिस्कशन तुमच्या फॅमिलीमध्ये कसं झालं याचं थोडंसं एक व्ह्यू द्याल का? हा, तर we were talking about what I wanted to do post secondary as soon as I got into grade 9. So we are having this discussion all the time. Siddhant, काय करायचं? And a lot of my uncles, they also decided to join in time to time. Sometimes we'd call India, and we'd talk to some of my uncles that are in different professions across, so I could get a better idea. And one of my uncles, he said, Siddhant, look into the forces. It's a very it's a very rewarding career, and you should consider it because you're already a cadet in the army. Your experience will count. You're very athletic. You and the army would look to have you. So yeah. सो तुमच्या काका किंवा मामाने तुम्हाला इनपुट दिला, पण पेरेंट्सशी, तुमच्या आई बाबांशी तुमचं कसं कन्व्हर्सेशन झालं त्याबद्दल, आणि तुम्ही सांगत होता की ते सांगत होते, ते थोडंसं त्याच्याबद्दल पण सांगा. So when because so माझा मामा तो मला सांगितलं, तो पण तो आर्मीमध्ये, आणि तो मला सांगितलं, आईला सांगितलं, आणि आई agreed, like I as in my mom agreed with him that it would be a very rewarding career. It would be a very rewarding experience, a different experience, given that
given given how athletic I am, given whatever I do, given that I'm a cadet, and also given the respect that is commanded when a person joins the armed forces. दॅट्स व्हेरी इंटरेस्टिंग. आता थोडंसं एक वेगळ्या प्रकारचा प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, की तुम्ही जे राईट तुमच्या फॅमिलीमध्ये डिस्क्राईब केलं, तुमचे आजोबा होते, काका होते, मामा होते, तुम्ही स्वतः आहात, राईट? आणि थोडंसं राईट फ्रॉम अ जेंडर पॉइंट ऑफ व्ह्यू, राईट, की आर्मीमध्ये, स्पेशली कनेडियन आर्मीमध्ये यु नो एका इज इट मेल डॉमिनेटेड आहे, किंवा व्हॉट इज द बरेचसे पेरेंट्स ऑफ गर्ल चिल्ड्रन आर ऑल्सो वॉचिंग, और गर्ल्स आर ऑल्सो वॉचिंग दिस, राईट? सो त्याबद्दल म्हणजे इज इट राईट हेवी मॅनली कॉम्बॅट काइंड ऑफ अ थिंग, का आर राईट इज इट समथिंग दॅट गर्ल्स आर interested in, can do, should do? I am of the opinion that this is for everyone, but म्हणजे आपण स्वतः ह्या कडेट प्रोग्राम थ्रू गेलेले आहात, ह्याच्या रिगर मधनं गेलेला, तर तुमचा स्पेशली राईट मुलींसाठी काय ऍडवाइस असेल, की हाऊ कॅन दे ऍक्सेस सच अन ऑपॉर्च्युनिटी? So one good thing about the Canadian Armed Forces is that there's an equal opportunity for everybody. So whether it be for guys or whether it be for girls as well. And going through the program, I'd say that anyone can do it as long as they put their mind to it. Right? One of the best advices that I've gotten from one of my seniors is that as long as you know what you're doing, then you should be totally fine. And like I said, anyone can do it, anyone can get through it. And I have a lot of seniors and a lot of my friends, right, who have gone through it, who have gone through, have helped me get through it, despite even being female themselves. Okay. So your message is, right, be it male or female, it does not matter, right? The Canadian Army is open and inviting for all of us. I think that is what right, it's a clear message that you have. Could you also describe म्हणजे तुमचे जे कॅम्प्स जायचे, राईट, आणि फुल डिस्क्लोजर की राईट, मला माहिती आहे की तुमच्या 4-5 दिवसांचे कॅम्प जायचे वगैरे, सो ते म्हणजे त्याच्यामध्ये, आणि राईट म्हणजे तुम्ही कुठच्या एज पासून जायला लागलात, राईट, आणि ते म्हणजे इथेच ऑन्टारिओमध्ये होतात की लांब होतात, आणि त्याच्यात काय गमती जमती असतात, त्याबद्दल थोडंसं माहिती आम्हाला द्या. So I've been going to camps since I was 9 years old, since I first started the cadet program. And they would all be in Ontario, but they'd all be in very rural places in Ontario. So they'd be on campsites like a couple of 100 kilometers away from here. And basically what would happen, so there would be our core, and then they would like our core, and then there'd be other cores that would come through. So everyone all across the province would come here and be with us, be able to learn together, be together. And it was a very fun experience. I got to meet so many people from so many different places. One of my closest friends, he's from Thunder Bay, right, and we met at one of these camps. And honestly, it's a very lovely experience. It's a nice experience being able to go out to different parts of the province, right, and being able to see what's there. We obviously we don't go out there very often, right, being from the city and all. So it's different. It's a change of scenery, and yeah, I had a lot of fun. So what is the longest camp that किती दिवसांचा camp होता, which is the longest that you attended that you remember? So the longest I remember, so there were 2 camps that I've gone to that were equal in length. They were about 2 weeks long. But. And so one of them happened to be at the Royal Military College in Kingston. Okay. So I won't talk about that because that was just general training. It was introduction to everything. Second one was in a place called Quinte West, which is about 200 kilometers from Toronto. And that was some specialized training. So I got to learn a lot of different aspects about a boat, like internal navigation systems, how certain parts of the boat work, how periscopes
how periscopes work, how to operate certain machinery inside a submarine and in boats, and yeah. इंटरेस्टिंग. वॉज देअर अ टाइम असं कधी तुम्हाला वाटलं की म्हणजे अभ्यास खूप होतोय किंवा बाकीच्या ऍक्टिव्हिटी भरपूर आहेत आणि मे बी आय शुड राईट कन्सिडर की मी हे एक म्हणजे सर्व्हिसेसचं करिअर विचार करतोय, इज इट राईट ऑर नॉट, असं कधी तुमच्या बाबतीत झालं का सिद्धांत? Yes, it did happen to me. It did cross my mind at some point, but I realized that with the opportunity that I'll get in the army, I will never get anywhere else, right? Because I'm a very high level athlete. I'm right. I do a lot of things. I realized that the army would give me an opportunity to pursue some of my passion that I probably won't get anywhere else. Like for example, it's been my dream to go to the Olympics, and I realized that getting on a team outside will be very, very difficult versus the army team, which sends a certain quota. I forget how much to the Canadian Olympic squad. So if I'm impressed in the army, then I have a chance to go into the Olympic team, right? Through that route. अच्छा, दिस इज इंटरेस्टिंग. सो आय थिंक राईट आपण गप्पा मारतोय आणि वी आर ऑलमोस्ट हाफ एन आवर इन, सो राईट टाइम जस्ट फ्लू टॉकिंग विथ यू. यू नो एनी म्हणजे right, for all those who are considering for their kids or for themselves, for youths, if they're considering for joining, right? So any last message for them, Siddhant, that you would want to pass? If for anyone that is considering joining, I wish them the very best of luck. Right, I promise you that this will be a very rewarding experience, not only for you but for your family as well. And for those that are looking into it, this is it's a different kind of adventure, but it is an adventure nonetheless. And I hope I get to see more members of our community in my field and across the Canadian Army. ओके, थँक्यू सो मच सिद्धांत. तुमच्याशी बोलून फार आनंद झाला. तुमचे विचार एकदम परिपक्व आहेत. तुम्हाला कनेडियन आर्मीमध्ये तुमची जी फॅमिली नाव आहे ते तुम्ही यू गोइंग टू मेक इट स्ट्रॉंग देअर. सो विशिंग यू ऑल द बेस्ट आणि थँक्यू सो मच सिद्धांत. थँक्यू सर. ओके, सो आपण आज एक सिद्धांतशी बोललो. एक वेगळा करिअर पाथ त्यांनी चूज केलेला आहे आणि आय होप की तुम्हाला हे इंटरेस्टिंग वाटलं असेल. तुम्हाला ह्याच्याबद्दल जर काही माहिती हवी असेल अजून, तर जरूर तुम्ही आपल्या खालच्या चॅटमध्ये तुमचे मेसेजेस वगैरे टाकून इन्क्वायरी करू शकता. आणि सिद्धांतनी ऑलरेडी त्याच्या म्हणजे डिस्कशनमध्ये सांगितलेलं आहे कुठच्या वेबसाईट्सवर वगैरे कुठे तुम्हाला माहिती मिळू शकते. पण तरी पण तुम्हाला काही प्रश्न असतील तर चॅटवर जरूर सांगा. ह्याबरोबर आजचा आपला संवादचा विषय होता, फार इंटरेस्टिंग होता, तो आपण इथे संपवणार आहोत. आणि अशाच एका वेगळ्या व्यक्तिमत्वाशी आपण पुढच्या भागात भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.